गडहिंग्लजमध्ये विश्वकर्मा जयंती झाली उत्साहात साजरी। सुप्रसिद्ध यूट्यूबर आणि व्याख्याते विशाल सुतार यांच्या व्याख्यानाचा झाला कार्यक्रम। विठ्ठल मंदिर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात परिसरातील सर्व 5 सुतार बांधवांचा होता उत्साही सहभाग। देवांचे आर्किटेक्ट म्हणजे वास्तुकला तज्ज्ञ म्हणून ओळख असलेल्या विश्वकर्मा यांची जयंती गडहिंग्लजमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली। विठ्ठल मंदिराच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सुतारवाडा आणि परिसरातील सर्व 5 सुतार बांधवांनी सहकुटुंब उत्साही सहभाग घेतला। यावेळी सुप्रसिद्ध यूट्यूबर आणि व्याख्याते विशाल सुतार यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम झाला। त्यांनी बदलत्या समाजव्यवस्थेत थोर महापुरुष आणि संतांच्या आचारविचारांची गरज याबाबत विस्तृत मार्गदर्शन केलं। ब्रह्मांडाची निर्मिती करण्याचं काम हे आपले भगवान प्रभू विश्वकर्माने केलेलं आहे, बरोबर। ज्यावेळी श्रीकृष्णाला द्वारका बांधायची होती किंवा द्वारका निर्माण करण्याचं काम सुद्धा आपल्या प्रभू विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे, बरोबर। जे पांडव आणि कौरवांचं युद्ध झालं त्याच पांडवांचं जे हस्तिनापूर आहे ते हस्तिनापूर बांधण्याचं काम सुद्धा प्रभू विश्वकर्मा यांनी केलेलं आहे, बरोबर। त्याच्यानंतर जी आजही आपल्या भारताच्या शेवटी जी लंका श्रीलंका म्हणते त्याच लंकेमध्ये जे रावणाची सोन्याची लंका आहे ती लंका बांधण्याचं काम सुद्धा प्रभू विश्वकर्मा यांनी केलेलं आहे, बरोबर। ज्यावेळी शूर्पणखाचं नाक कापल्यानंतर लक्ष्मणानं त्यावेळी बदला घ्यायचं श्रीरामांचा आणि लक्ष्मणांचा म्हणून सीतेचं अपहरण करून रावण ज्यावेळी सीतेला लंकेमध्ये घेऊन जातोय त्यावेळी राम आणि त्यांचे बंधू लक्ष्मण आणि संपूर्ण वानर सेना सीतेच्या शोधामध्ये श्रीलंकेला जाणार असतात। पण ज्यावेळी भारताच्या शेवटच्या टोकामध्ये जातात तिथून पुढे त्यांना डोळ्यासमोर अथांग पसरलेला समुद्र दिसतोय, पण प्रभू श्रीरामांना लंकेमध्ये जायचं आपल्या पत्नीला आणायचं आहे। अशा वेळी त्याच समुद्रावरून राम सेतू निर्माण करून देण्याचं काम हे प्रभू श्री विश्वकर्मा यांनी केलेलं आहे। म्हणजे विचार करा, प्रभू विश्वकर्मांचं कार्य म्हणजे सर्वांची निर्मिती आणि या पृथ्वीची या ब्रह्मांडाची उत्पत्ती करणारे व्यक्ती म्हणजे प्रभू श्री विश्वकर्मा आहे, ते तुम्ही आम्ही नाकारून चालणार नाही, बरोबर। जे ब्रह्मास्त्र म्हणतो म्हणजे महाभारतामध्ये असू दे, जे ब्रह्मास्त्राचा वापर केला की संपूर्ण उद्ध्वस्त केलं जायचं त्या ब्रह्मास्त्राची निर्मिती सुद्धा प्रभू विश्वकर्मा यांनी केलेली आहे। अशी कित्येक शस्त्र त्यांनी निर्मिती केलेली आहे। ज्या रावणानं आपण म्हणतोय आज माणूस मेल्यानंतर माणसाला न्यायला कोण येते? यम येते। त्याच यमाला रावणानं एका गुहेमध्ये डांबून ठेवलेलं होतं। त्या रावणाची त्या यमाला ज्या गुहेमध्ये डांबून ठेवलेलं ती गुहा सुद्धा बांधण्याचं काम हे आपल्या प्रभू विश्वकर्मा यांनी केलेलं आहे। म्हणजे विचार करा, या पृथ्वीच्या कणाकणात या ब्रह्मांडाच्या कणाकणामध्ये विश्वकर्मा यांचं रूप सामावलेलं आहे। तुम्ही आम्ही म्हणून आपण अभिमानाने सांगायला अभिमान वाटला पाहिजे की आपण सर्व विश्वकर्माची लेकरे आहोत। दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। तत्पूर्वी सौ श्री महांतेश सुतार या दाम्पत्याच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं। काळाप्पा सुतार यांनी स्वागत केलं। आयुर्वेद चिकित्सालय किर्लोस्करवाडी येथील ज्येष्ठ आयुर्वेद तथा निसर्गोपचार तज्ज्ञ गुंडोपंत सुतार यांनी बदलती जीवनशैली, आहार आणि आयुर्वेदाची गरज याबाबत मार्गदर्शन केलं। सतीश सुतार यांनी सूत्रसंचालन केलं तर स्मिता सुतार यांनी आभार मानलं। दरम्यान या निमित्तानं महिलांसाठी हळदी कुंकू, महाप्रसाद आणि भजनाचेही आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गडहिंग्लज आणि परिसरातील सर्व 5 सुतार समाज बांधव सहकुटुंब उपस्थित होते।